श्री स्वामी समर्थ सर्वांना। हुंबरट्याला आता आपण हळद लेपन करून घ्यायचं आहे। हळद आणि गोमूत्र घेतलेले आहे। गोमूत्र नसेल तरी आपण गुलाबजल मिक्स करून आपण लेपन करू शकतो। मी शक्यतो म्हणजे गुरुवारी आणि शनिवारी करते। असं काही नाही, आपल्याला कधी मनात येईल तेव्हा आपण अमावस्या पौर्णिमेला सुद्धा आपण करू शकतो। आणि मला इथे मस्त फुलं आहेत, त्यामुळे मी पूर्ण छान सजवून घेते। रांगोळी सुद्धा काढलेली आहे। रांगोळीचं मी काढताना व्हिडिओ नाही बनवलेले, कारण खूप वेळ होतो आणि खूप लॉंग व्हिडिओ होतो ना, त्यामुळे नाही बनवलेली। पण आत्ता तुम्ही बघू शकता, मस्त आपण लेपन करून घ्यायचं आहे। फुलं वगैरे आपण हे करून हळदी कुंकू लावून आपण आरती करून हुंबरडा म्हणजे आपल्या लक्ष्मीचा वास असतो, कारण तिथूनच आपली लक्ष्मी घरात प्रवेश करत असते। आणि हळदीमुळे एक फायदा होतो, नकारात्मक शक्ती आपल्या घरात प्रवेश करू शकत नाही। त्यासाठी आपण हे उपाय करायचं। आणि बघा, तुम्ही करून सुद्धा बघा, तुम्हाला नक्की रिझल्ट मिळेल आणि लवकर रिझल्ट मिळेल। आणि तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगाल, हो ताई तुम्ही बोललात ना हुंबरड्याला आपण लेपन करतो, ते खरं आहे असं तुम्ही खरंच सांगाल। स्वामींच्या मूर्तीला आपण नमस्कार करून घेऊया। हे स्वामी राया, अशीच राहू दे तुझी माया। इथे मी उटणं घेतलेली आहे। स्वामींच्या अंगाला पूर्ण आपण लावून घेऊया। आणि मधानी आणि दूध आणि किंवा दही असेल तरी चालेल, आपण अभिषेक करून घेऊया। पूर्ण पूजा झाली की मग स्वामींना आपण सांगूया, हे स्वामी राया, माझ्या आयुष्यात काय दुःख असेल, काय सुख असेल, सगळ्या बाबतीत तू माझ्यासोबत राहा आणि कधीच माझी साथ सोडू नको, हे तुझ्या चरणी प्रार्थना आहे, असं आपण सांगूया स्वामींना। चला मग आता स्वामींची पूजा छान अशी झालेली आहे। आता आपल्या स्वामी रायाला छान अशी मुजरा करूया आपण आणि मनातलं काही आपल्या असेल ते आपल्या स्वामींजवळ सांगूया। आणि स्वामी नक्कीच आपल्याला, ते काही दुःख असो किंवा आनंद असो, स्वामी आहेत सगळं आपल्याला निर्विघ्न पार पाडण्यासाठी, कारण ते आहेत म्हणून आपण आहे। चला तर मग, माझी व्हिडिओ आवडले असेल तर नक्की कमेंट करा। श्री स्वामी समर्थ। चला तर मग, सर्वांना श्री स्वामी समर्थ।